आणि आताची महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडे वादग्रस्त कृषी मंत्री होते असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। धनंजय मुंडेंच्या प्रत्येक योजनेला भ्रष्टाचाराची झालर असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केलाय। धनंजय मुंडेंनी 105 कोटी रुपयांची कमाई केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे। खरं म्हणजे हे वादग्रस्त कृषी मंत्री होते काय, धनंजय मुंडे नावाचे ग्रस्त यांनी जे आतापर्यंत योजना आणल्या त्या सगळ्या योजनांना भ्रष्टाचाराची झालर आहे। मग पहिला प्रश्न येतो की त्यांनी खरेदीमध्ये जो काही गोंधळ घातला आणि माननीय उच्च न्यायालयाने डीबीटी योजना बंद करून त्यांनी त्यामध्ये जवळपास 105 कोटी रुपये बोगस खात्यामध्ये टाकून स्वतः कमाई केल्याचा आरोप सर्वत्र होत आहे। यावर धनंजय मुंडेंच्या काळातील सर्व योजनांची चौकशी होणे आवश्यक आहे।